आणि मुख्य बुरुजाचं या ठिकाणी बांधकाम आपल्याला दिसत आहे पहा. नंतर हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात गेला. आदिलशहातर्फे फिरंगोजी नरसाळा हे या किल्ल्याचे किल्लेदार म्हणून काम पाहत होते. शिवरायांच्या फक्त एका शब्दाखातर आदिलशहाची चाकरी सोडून फिरंगोजी नरसाळा हे स्वराज्यामध्ये सामील झाले. स्वराज्यात सामील होत असताना फिरंगोजी नरसाळा यांनी अतिशय मजबूत असा हा किल्ला छत्रपती शिवरायांना या ठिकाणी भेट केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं प्रतीक असलेला हा भगवा ध्वज शिवरायांसारख्या रत्नपाटकी राजाने फिरंगोजी नरसाळा या रत्नाला नुसते स्वराज्यातच सामील करून घेतले नाही, तर फिरंगोजींना चाकणची किल्लेदारी सुद्धा या ठिकाणी बहाल केली आणि फिरंगोजी नरसाळा हे या किल्ल्याचे किल्लेदार म्हणून आता स्वराज्यातर्फे काम पाहू लागले.